गोल गोल फिरा दोघी बी छान छान. जावा पलीकडे मागं. चला फिरा गोल गोल मस्त. पुढे या की थोडं पुढे या थोडस. हा फिरा. हा फास्ट फास्ट. कोण फिरतय जास्त भारी. अयो अयो धडकले धडकले धडकले. आता सिया श्रावी शेल हॅपी बर्थडे म्हण चल. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आहे सियाचा बड्डे, म्हणजे 4 सप्टेंबरला सियाचा बड्डे झालाय. तर त्यानिमित्त सकाळी स्कूलला जाण्यासाठी सिया रेडी झालेली होती युनिफॉर्म न घालता, कारण की आज बड्डे आहे ना. तर नवीन फ्रॉक म्हणजे खरा नवीन ड्रेस तर संध्याकाळी सेलिब्रेशनसाठी असणार आहे. आणि सियासोबत आहे सियाच्या मामाची श्रावी, म्हणजे दोघी खरोखर ह्या एकाच एजच्या आहेत, 15 दिवसाच्या फरकाने. तर दोघी. आणि सिया स्कूलला चालली म्हटल्यानंतर ही पण लागली रडायला, की म्हटली मला पण जायचं सियाच्या स्कूलला. आणि रक्षाबंधन निमित्त ते आमच्याकडे आलेले आहेत. तर पूर्ण छान बघा ना, जसं सियाला मग मी पूर्ण रेडी केलं ना, तर तसंच म्हटली की मला सियासारखंच घालायची आहे फ्रॉक. आणि दोघींचं मस्त छान लुक झाले होते ना. तर मग म्हटलं चला खाली गार्डनमध्ये थोडंसं त्यांचे फोटोज वगैरे काढले. दोघीजणी थोडंसं खेळल्या पण. आणि खूप छान वाटत होतं ना, की ह्या दोघी सोनी सोबतच्या आहेत आणि सोबत सोबत त्यांचं पूर्ण असं चाललेलं. कशी हसते. तर स्कूल थोड्या वेळच होती, त्याच्यामुळे म्हटलं जा स्कूलला नको बुडवायला. आणि त्याच्यानंतर मग ती स्कूलला गेली आणि आमचं घरी पूर्ण तयारी चाललेली, कारण की पूर्ण डेकोरेशन केक आम्ही घरीच करणार होतो आणि वहिनी पण होते, त्याच्यामुळे मला पण चांगली मदत होणार होती. तर सियाचा बर्थडे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सगळ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. केक नाही पडत केला आम्ही आणि डेकोरेशन सुद्धा असतं. थांब कुठं बसते तू. कुठं बसते श्रावी. श्रावी आज बर्थडे कोणाचा आहे. आयोन मग तू कशाला नटली. तुझा पण आहे की ना दोघींचा बर्थडे ना. हां चला शिया जाम जरा. बाय बाय लवकर या. बाय बाय. पुढं बघ. आणि सियाचा बर्थडे आहे सोमवारी आणि श्रावणी सोमवार सुद्धा आहे, त्याच्यामुळे जी आजची शिवमूठ होती ते आणि खालच्या फ्रेम मधलं जे बघितलं असेल ते गावाकडचं होतं सोमवारचं. श्रावी आणि दुपारच्या नंतर आम्ही केक एका साईडला आणि दुसऱ्या साईडला वहिनी आमचं डेकोरेशन करत होत्या. खूप जास्त हे त्यांनी मेहनत घेतलेली आणि एकदम युनिक डेकोरेशन केलेलं. आणि मग केक वगैरे किंवा स्वयंपाक झाल्यानंतर मग मी ह्यांची तयारी करत होती, बड्डे गर्ल आणि श्रावीची, कारण की परत नाही का रडारडी चाललेली, सारखंच पाहिजे सगळं, त्याच्यामुळे परत मेकअप चाललेला आमचा. आणि खरंच ते म्हणतात माहिती आहे का, की मुलगी झाल्यानंतर आईला खरंच खूप जास्त हे करता येत नाही, मेकअप वगैरे किंवा खूप जास्त गोष्टींकडे लक्ष. म्हणजे खरं तर आपण करतो आता बरं का, पण ती म्हण आहे. आणि तेवढं म्हण कशासाठी तर बघा, कारण की एवढ्या छोट्या मुलींना इतकं मेकअप करायला लागतो. आणि ते सिया झाल्यापासून मला पण समजतं. आणि हिला श्रावीला तर स्पेशली खूप जास्त नटायला आवडतं. लिपस्टिक म्हणा किंवा या गोष्टी तर ना ती असं कंटिन्यू लावत राहते. खूप शौकीन आहे ती लिपस्टिकची. काय नाही वा वहिनी लय भारी दिसतंय. आणि हे पूर्ण डेकोरेशन केलं असं जुगाड करत करत केलेलं. फुगे वगैरे ह्यांनी फक्त फुगवून दिलेले, बाकी वहिनींची आयडिया आहे. आणि केक बघा मस्त फ्रीजमध्ये बनून रेडी आहे. आणि सगळेजण तयार पण झालेले, थोडंफार म्हणजे उरलेलं होतं आणि आमची तयारी राहिलेली होती, तर ती सुद्धा आम्ही आता एकदम झटक्यात उरकणार होतो. आणि टीव्ही चालू आहे आणि त्यात मॅच आहे, त्याच्यामुळे पूर्ण त्याचा जास्त आवाज येतो, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मला व्हॉइस ओव्हर करावा लागतोय. तर बघा बऱ्यापैकी डेकोरेशन झालेलं आहे. आणि भावाचं माझ्या मध्ये मध्ये चाललेलं आहे की तुम्ही असंच केलंय, तुम्ही तसंच केलंय, म्हणजे 100% नाही का उगाच कौतुक करायचं नसतं ना, त्यावेळेस नाही का मध्ये मध्ये येऊन उगा आम्हाला हे करायचं होतं.
आणि फायनली बघा बर्थडे सेलिब्रेशनची एकदम तयारी आहे म्हणजे आता होणारच आहे आणि आपली बर्थडे गर्ल बघा खूप सुंदर दिसत होती. मामाने घेतलेला ड्रेस आणि त्याच्यात मेकअप त्याच्यामध्ये पूर्ण आता ते फुलांचं काय म्हणतात मला नाही सांगता येणार, आठवत नाही म्हणजे लक्षात आहे पण आता माहीत नाही. आणि पूर्ण आम्ही पण असं छान तयार झालो म्हणजे खूप वेळ नाही लावलेला. तर कसं वाटते सिया तुम्ही ते सुद्धा सांगा कारण की तिला सुद्धा खूप कौतुक होतं कारण की आतापर्यंतच्या सगळ्याच बड्डेला तिने फ्रॉक घातलेली आणि लेहंगा फर्स्ट टाइम घालत होती तर किती खुश दिसते ती बघा. आणि केक पण कसा वाटला डेकोरेट थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलेलं होतं आणि टू टायर होता पण थोडं वेगळं त्याचं हे होतं. तर कसं वाटल्या सगळ्याच गोष्टी त्या तुम्ही सांगा मला. चला बता दो मैं बोल नहीं सकता लाइफ चेंज होती रहती है हर समय। आणि पूर्ण सेलिब्रेशन करण्या अगोदर प्रत्येक घरामध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये ना अगोदर केलं जातं ते औक्षण खूप छान वाटतं. आणि पूर्ण बघा माझं पिल्लू 4 वर्षाचं झालेलं आहे. 4 वर्षापूर्वी याच दिवशी ज्यावेळेस सिया झाली आणि मुलगी आमच्या आयुष्यात आली ही फिलिंग खूप गोड होती. मी तर म्हणेल की आता याच्यानंतर ना अशी कोणती इच्छा राहिलेली नाही की ती सियापेक्षा मोठी असेल. आणि खरं सांगायचं तर ना सिया खरंच नवसाची आहे म्हणजे तुम्हाला याच्यावरती विश्वास नाही बसणार. याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणू शकाल किंवा श्रद्धा म्हणा. कारण की अंधश्रद्धेचा भागच नाहीये कारण की जिथं आपली श्रद्धा असते ना तिथं आपण बोलतो आणि ज्या देवापाशी आपण असं जस्ट बोललेलो असतो ना त्याला आपण मग नवस म्हणतो. पण खरोखर ते पूर्ण झाल्यामुळे आणि महादेवाने मला मुलगी दिली कारण की खूप हौस होती आणि सगळेच म्हणायचे की मुलगा होईल. मग अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस मुलगी होते आणि आमची पूर्ण फॅमिली कंप्लीट होते, फॅमिली फ्रेम कंप्लीट होते ना, त्यावेळेसचा आनंद खरंच गगनात मावत नाही. आणि एक विशेष कौतुक आहे किंवा एक आनंद तो वेगळाच आहे. जेव्हापासून सिया आलेली आहे की नाही, तर एक घरातलं वातावरणसुद्धा वेगळं आहे. कारण की सियाच्या पप्पांना पण बहीण सख्खी नाही ना, त्याच्यामुळे घरात आतापर्यंत थोडंसं वातावरण वेगळं होतं. आणि त्यात आम्ही बाहेर राहतो. जरी बहिणी दुसऱ्या आहेत, पण असं येत नाही जास्त किंवा इकडे पण नाही का घरात तेवढं वातावरण तसं राहत नाही. त्याच्यामुळे सिया झाल्यापासून खूप भारी वाटतं आम्हाला. इकडे बघा इकडे बघा शेकडे बघ सिया. असं काय नाही, छान दिसते एकदम। अरे हो हो काय होतं तुझी बहीण नाही का ती बोल. 3 झाली की बंद झाली का? 4 तुला काय सांगितलं लगेच इकडे बघ.
श्रावी चार केक. तो स्कैम में कुछ भी कि जो कोशिश की तो एक बड़े खुश थे जो पोस्ट ऑफ केले की नाही नाही हा? काय म्हणला तुम्ही? हा 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 बस बसलेलं आहे. हा श्रावी तू माग सर जवळ नाही सिया इकडे बघ सिया. हा ए तू बघ. हा तू चार चार. हा इकडे बघ सिया. इकडे बघ शिव. अगो बाय सुन बाई लाजू लाजू काढते रे. तिला लय भारी वाटतंय. चल इकडे. दोघ जण मिळून चा आधी करा आता. एक जण इकडे एक जण इकडे. फक्त त्या डेकोरेशनला हात लावून बघू. शिव इकडे बघ शिव. तिथून भारी येते बघा सगळं फुल येते अजून. हम्म. चला आरू चारलं का तू? अरे चार लागत होते. हा चारशी याला केक चारा की थोडं. नको 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 अयो 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 अयो. से इकडे बघ. शिवाने जा जरा पलीकडे शिवाने ये की शिवा. जरा इकडच्या साईडने जा तिथं सियाच्या तिथं श्रावी उभा राहिली तू पण इथे हा चार तिला. हा चार. श्रावी झालेला आहे सियाचा बड्डे आणि खूप छान झालं सेलिब्रेशन. खूप आम्ही यावेळेस पण घरीच केलेलं आहे. घरच्या घरीच म्हणजे पहिला दुसरा तिला मोठा केलेला सगळे फ्रेंड्स जे फॅमिली आहे ते बोलवून. पण म्हटलं तर चौथा आहे पाचवीला परत तसं करूया. आणि मामा मामी शिवण्या श्रावी सगळे आले होते ना तर ते चार आम्ही चार खूप असा गोंधळ पण झाला. त्याच्यामुळे एकदम आम्हाला एकटं वाटलं नाही किंवा आम्ही जर दोघांनी केलं असतं ना तर मागच्या वर्षीसारखं जरा थोडंसं हे वाटलं असतं कमी सेलिब्रेशन. पण यावेळेस खूप भारी वाटलं आणि स्पेशली पूर्ण मामाची फॅमिली असल्यामुळे खूप मजा आली. पूर्ण मदत झाली आणि एकदम वेगळं डेकोरेशन पण झालं. खूप छान वाटलं. आणि बघा जेवढी मेहनत घेतली होती बनवायला आणि एवढं झटकेत त्यांनी फोडलेलं आहे. तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. सियाचं सेलिब्रेशन कसं झालं ते सुद्धा सांगा. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. बाय. काढ बाजूला.